राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। स्वतः पाटील यांनी ही माहिती दिली असून त्यांच्या जागी आता विदर्भातील राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। बाबासाहेब पाटील यांनी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीचा हवाला देत हा निर्णय घेतलाय। सततच्या प्रवास आणि शारीरिक त्रास यामुळे कामकाजात अडथळा येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पाटील यांच्या मते राजीनाम्यामागे कुठलाही राग किंवा पक्षांतर्गत दबाव नव्हता, फक्त वैयक्तिक गैरसोयीमुळे हा निर्णय घेण्यात आला। याआधी प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांवर टीका केली होती। त्यांनी म्हटलं की पालकमंत्र्यांपैकी अनेक जण फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा 1 मे रोजी जिल्ह्यात दिसतात, त्यामुळे लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नाही। या पार्श्वभूमीवर विदर्भातील मंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली, जेणेकरून जिल्ह्याशी संपर्क अधिक चांगल्या प्रकारे राखता येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। राजकीय वर्तुळात या बदलाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, कारण मागच्या काही महिन्यात भंडारा, वाशिम आणि आता गोंदिया या 3 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी केवळ तब्येतीचं आणि मतदारसंघापासून अंतर जास्त असल्यामुळे राजीनामा दिला। त्यामुळे पालकमंत्री पदाच्या निवडींवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। काही जण म्हणतात की हा बदल वैयक्तिक कारणासाठी झाला, तर काहींच्या मते पक्षातील अंतर्गत नाराजी शांत करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला। तरीही विदर्भातील पालकमंत्री पदाच्या बदलामुळे राष्ट्रवादी पक्षात आणि महायुतीवर पुन्हा राजकीय चर्चा रंगली आहे। तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।